सर्व आयोजन वेलसाखरा गाव उमरेड तहसीलमध्ये भीम मेळावा बाबासाहेब आंबेडकर कांशीरामजी व महापुरुषांकडने मिळाली प्रेरणा शशिकांत मिश्रा। बघा काय आहे भीम मेळावा ग्राफिंग या मेळाव्यामध्ये या ठिकाणी अनेकांना शॉल मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मानसन्मान करण्यात आला। बघा ग्राफिंग टाळ्या सन्मान्य महाराष्ट्राच्या शशिकांत भाऊ, आपण इथे हरवर्षी आता 7वं वर्ष झालेलं आहे। आपण भीम गीतांचा कार्यक्रम इथे घेतो। भीम सैनिकांना एकत्रित करण्याचं काम आपण करत आहे। काय सांगाल, ही प्रेरणा कुठनं आपल्याला मिळाली? मी जेव्हापासून मला कांशीराम साहेब बाबासाहेबांच्या विचारधारेला समोर नेण्याचं काम माननीय कांशीराम साहेबांनी केलं आणि कांशीराम साहेबांचा जो ध्यास होता त्या कांशीराम साहेबांना मी डोक्यात घेऊन बहुजन समाजाच्या जन्मलेल्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। आणि माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सर्व समाज जाती धर्माचा पूर्ण जाती धर्म आणि समाज एकत्र येऊन बाबासाहेबांची विचारधारा महापुरुषांची विचारधारा समोर नेण्याचं काम मी करत आहे। आजच्या काळामध्ये असं दिसतंय की बाबासाहेबांना किंवा कांशीरामजींना जे जनता आहे, नवीन पिढी आहे, ते डोक्यावर घेऊन नाचतात, परंतु तुम्ही डोक्यामध्ये उतरवण्याचं काम करत आहे। याची प्रेरणा आपल्याला कुठनं मिळाली? ज्यावेळेस 1998ला मान्यवर कांशीराम साहेबांची जी सभा केपी ग्राउंडवरती होती, तेव्हा माझे आजोबा शंकररावजी नाईक, आम्ही दोघे भाऊ त्या केपी मैदानावर कस्तुरकर पार्कच्या मैदानावर मान्यवर कांशीराम साहेबांना पहिल्यांदा आम्ही बघितलं। आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी मला त्यावेळेस कळली आणि आम्ही बहुजन समाज पार्टीला विचारधारा समजून आम्ही बहुजन समाज पार्टीचं काम करत राहतो। काय वाटतं आपल्याला की आपण अशाच प्रकारे कधीपर्यंत हे असे कार्यक्रम समोर चालवणार आहोत आणि नवीन पिढीला काय एक आपला उपदेश राहणार या असे कार्यक्रम जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हा कार्यक्रम असाच आमच्या वेलसाखरा गावामध्ये भीम मेळाव्याच्या माध्यमातून स्वरूपातून आम्ही साजरा करूया आणि जनतेला एकत्र आवाहन करूया की जनतेने सुद्धा बाबासाहेबांचे आणि कांशीराम साहेबांची विचारधारा अंगीत आणून त्यांनी डोक्यात आता लक्षात घेऊन त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारधारेला आणि बहन मायावतीजींना डोक्यात धरून त्यांना सपोर्ट करायला। काय सांगाल, हे जे कार्यक्रम आपले शशिकांत दादा करत आहेत, आपल्याला काय वाटतं? दिलीप कांबळे, बहुजन समाज पार्टी प्रभारी माजी, माझे गाव बखरसुपला आहे। शशिकांत आणि संदीप हे जे माणसं आहेत, ह्या विधानसभेमध्ये नव्यानं जे रोवलं त्या शशिकांत देशमुख आणि संदीप देशमुखांनी, असं वाटते की नवीन काहीतरी ह्या विधानसभेमध्ये घडलं परिवर्तन। आणि जे लोक जवळ नव्हते ते लोक आज जवळ आले, पण आता जे लोक जुने जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की काही ठेवलं नाही, असं झालं तसं झालं, असं बोलल्यानं काही होणार नाही। माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बहिणीच्या विचारधारा, कांशीराम साहेबांची विचारधारा, बाबासाहेबांची विचारधारा, या विचारधारेसोबत या, तुमचा नक्कीच विजय होईल। बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं त्याच्या तुमचं वाया जाणार नाही असं माझं म्हणणं आहे। काय वाटतं तुम्हाला, जे शशीदादा संदीप दादा इथे कार्यक्रम करतात आहे, तर याच्याने नवीन पिढी घडेल की काय वाटतं आपल्याला? शशिकांत दादा मिश्रांचं जे हे कार्य आहे ते खरोखरच अभिमानास्पद कार्य आहे। कारण की इथला जो सुशिक्षित वर्ग आहे किंवा जो युवा वर्ग आहे ते त्यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन जी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जी फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे ती चळवळ
गतिमान करण्याकरता आणि शेवटच्या घटकांपर्यंत या संपूर्ण महामानवांचे विचार पोहोचवण्याकरता जे कांशीराम साहेबांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवले, त्या विचारांना पुन्हा एकदा भरारी एकदा गती देण्याकरता अशा कार्यक्रमाची गरज आहे आणि भाऊनी ते कार्यक्रम आपल्या कार्यातून ते दाखवून दिलेला आहे. संदीप भाऊ, आपल्याला काय वाटतं, आपण मेश्राम बंधूंनी जे हा जो कार्यक्रम राबविला आहे तर नवीन युवकांना हे प्रेरणादायी राहणार आहे की आज रात्र गेली की उद्याला जयस्तस होणार आहे, काय वाटतं आपल्याला? आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आज या वेलसागरा गावामध्ये जे भीम मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, भीम मेळावा म्हणजे जय भीमचं जयघोष येतेच. आज गावखेड्यामध्ये दूषित मानसिकता, मनवादी मानसिकता मोठ्या जोमाने काम करत आहे आणि या भीम मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही जय भीम जे जयघोष आहे ते जयघोषाच्या माध्यमातून इच्छा मनवादी मानसिकतेच्या विरोधात काम करत आहोत. म्हणजे जय भीम हा जो जयघोष आहे हा माना सन्मानाचा, स्वाभिमानाचा, न्यायाचं प्रतीक आहे. आपल्याला माहित आहे, कोणी हिंदू असेल तर तो जय श्रीराम म्हणतो, कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेज द लॉर्ड म्हणतो, कोणी मुसलमान असेल तो अस्सलाम वालेकुम म्हणतो, कोणी ख्रिश्चन असेल तर प्रेज द लॉर्ड म्हणतो आणि कोणी आदिवासी असेल तर तो जय सेवा म्हणतो. आणि प्रत्येक जाती धर्माचे स्लोगन आहेत, पण आम्ही ह्या मेळाव्याला जय भीम मेळावा म्हणून नाव दिलं. म्हणजे जय भीम जे जयघोष आहे, इच्छा तळागाळातल्या माणसाला मान, सन्मान, शिक्षण, आरक्षण आणि न्याय आणि खऱ्या अर्थानं भारतीय संविधानात मिळालेले अधिकार आणि त्याच निमित्ताने हे प्रजासत्ताक दिनाचं कार्य जनमानसापर्यंत पोहोचावं आणि गावखेड्यामध्ये जे दूषित मानसिकता पसरत आहे, आपल्याला माहित आहे इथे एका मालची गावामध्ये दूषित मानसिकतेच्या नावाखाली त्या माणसाचा छळ झाला, त्या परिवारावर आघात पोहोचला, त्याचं घर पाडलं गेलं. अशा मानसिकतेच्या विरोधात काम करण्यासाठी, अशा मानसिकतेच्यावर आघात करण्यासाठी, प्रहार करण्यासाठी अशा भीम मेळाव्याची गावोगावी जरूरत आहे, कारण तो प्रबोधनाची गरज आहे. आम्ही आमच्या गावामध्ये ओबीसी समाजाला आणि ओबीसी समाज एससी समाजाला शत्रू म्हणते आणि त्याला आज या खऱ्या अर्थानं अशा प्रबोधनाची गरज आहे. म्हणून असे भीम मेळाव्याचे कार्यक्रम गावात झाले पाहिजे आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात अशा माध्यमातून जनजागृती निर्माण होईल आणि जो ओबीसी आमचा बांधव आहे तो आम्हाला दुश्मन न समजता भाऊ समजून एकोप्याने भविष्यात काम करेल आणि बहुजन समाज खऱ्या अर्थानं या देशात घडेल, अशा मेळाव्याच्या माध्यमातून मला हे वाटतं. काय वाटतं साहेब, आपल्याला बहुजन समाज पार्टीचे आमदार, खासदार समजल्या जातं, मेश्राम बंधू जे काम करत आहेत या गावामध्ये भीम मेळाव्याच्या स्वरूपात, तर हे काम जे आहे ते नवयुवकांना प्रेरणादायी ठरेल का, काय वाटतं आपल्याला? नवयुवकांना प्रेरणादायी जरूर ठरेल. नवयुवकांनी प्रजासत्ताक दिन या दिवसाचं महत्त्व जर त्यांना कळलं तर, कारण की आतापर्यंत या नवयुवकांना बाबासाहेबांनी या प्रजासत्ताक दिनासाठी किंवा संविधानासाठी काय केलं हेच माहीत नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक समाजामध्ये बाबासाहेब पोहोचू शकले नाही. जर बाबासाहेब या संविधानाच्या माध्यमातून जर प्रत्येक समाजामध्ये जर पोहोचला तर येणारी पिढी जी आहे, भविष्यातील तरुण पिढी ही बाबासाहेबांच्या बद्दल श्रद्धा अर्पण करेल, त्यांचं गुणगान गातील आणि नवीन मानवता हितासाठी कार्य करतील आणि असे जे दूषित भाव आहेत, जातीवादी भाव आहेत, हे समूळ नष्ट होतील. हे एवढंच माझं म्हणणं आहे. जय भीम. गौतम बुद्ध आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर सर्व महापुरुषांना माझा त्रिवार अभिवादन. आज 26 जानेवारी 2026 आपल्या वेलसागरा गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भीम मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मागील 7 वर्षापासून भीम मेळाव्याचं आपण दरवर्षी 26 जानेवारीला आयोजन करतोय आणि दरवर्षी नवीन जे प्रबोधनकार आहेत त्यांना आपण या वेलसागरा छोट्याशा गावामध्ये आणतो आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण जे विचारधारा, जो बाबासाहेबांची विचारधारा पोहोचवण्याचं आपण काम करतो. मागील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि संदीप बहुउद्देशीय संस्था वेलसागरा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचा अध्यक्ष मी शशिकांत मेश्राम आणि संदीप बहुउद्देशीय संस्था माझा मोठा भाऊ संदीप मेश्राम, आम्ही 2 भाऊ मिळून हा कार्यक्रम मागील 7 वर्षापासून ह्या वेलसागरा गावामध्ये करतो. गावाचा आणि जोपर्यंत आहोत तोपर्यंत करत राहू, कारण आपल्या उमरेड विधानसभामध्ये
मागील 2019ला माझे मोठे बंधू संदीपजी मेश्राम आमदारकीसाठी उभे होते. त्याच्यानंतर 2024 मध्ये खासदारकी पण सुद्धा ते लढले. मागील 2024ला मी पण आमदारकीची साठी मी प्रयत्न केला, पण मी लढू शकलो नाही. आमचे मोठे बंधू भीमरावजी गजबे यांना आपण बहुजन समाज पार्टीचे तिकीट देऊन त्यांना लढवण्यात आलं. आम्ही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीची विचारधारा हे माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही पोहोचवत राहतो. मित्रांनो, भीम मिळावाचं कारण एकच आहे की आपला समाज एकत्र झाला पाहिजे. आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार झाला तरी आपण धावून गेलो पाहिजे. आपल्या समाजावरती कोणतेही कारण, कुठल्याही हॉस्पिटलचं राहू, कुठले प्रॉब्लेम झाले तरी आपण एक बाबासाहेबाचा एक मुलगा किंवा बाबासाहेबाचा एक अनुयायी म्हणून आपण त्यांच्यापर्यंत त्यांच्या प्रयत्नाला हेच येऊ देऊ असं मला वाटतं. कारण आम्ही आमच्या घरी 1 एकर जागा नव्हती. मी माझी परिस्थिती सांगतो. मी जेव्हा नागपूरला गेलो तेव्हा मी 700 रुपये महिन्याने काम केलं. एका बिअर बार मध्ये आम्ही वेटरशिपचं ग्लास धुण्याचं काम केलं. त्यानंतर 1200 रुपये महिना झाला. त्यानंतर 2400 रुपये महिना झाला. नाही, आज आम्ही एक मोठ्या लेवलवरती बिल्डरच्या रूपात आम्ही काम करतो. कारण आमचं स्वप्न होतं की आम्हाला मोठा माणूस बनायचा आहे, पैसेवाला बनायचा आहे. आमच्या गावामध्ये लोकांना म्हणत होते की नाही बा, आम्ही जेव्हा एका कपड्याने एका ड्रेसने आम्ही नागपुरात गेलो, दोघे भाऊ आम्ही एका 250 रुपयाच्या रूम मध्ये आम्ही राहत होतो. आणि आमचं एक ध्येय होतं की नाही काहीतरी मोठं बनायचं. आमचा जो प्रवास आहे हा खूप मोठा विश्वातून निर्माण झालेला प्रवास आहे. कारण आम्ही गरिबी पाहिलेली आहे. माझ्या आई बाबाच्या सोबत 10 रुपये रोजीनं मिरची तोडायला जात होतो, पेंड्या फेकायला जात होतो धानाच्या. या सर्व गोष्टी आम्ही करून चुकलो आहे. जेव्हा मी ट्रक भरायला गेलो तेव्हा माझी 102 रुपये रोजी पडली होती. त्या दिवशी खूप झालं होतं की 102 रुपये म्हणजे ज्या दिवशी 102 रुपये रोजी पडली तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस होता. मी तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला असं वाटेल की हा का बोलून सांगताय. कारण कोणीच मायबापाच्या पोटातून शिकून येत नाही आणि कोणीच मायबापा काही लोक होतात, पण आमची जी परिस्थिती आहे वेगळ्या पद्धतीची आहे. संदीप भाऊ मी सायकलने गिट्टी फोडायला जात होता. आपल्या आई बाबासोबत गिट्टी फोडायला जात होता. आम्ही संदीप भाऊ आणि दोघंही भाऊ आम्ही कंपनीमध्ये जात होतो. एका रूमवरती राहत होतो. या सर्व गोष्टी आम्ही करत आजपर्यंत आलो. आणि एक मोठा उमरेड विधानसभामध्ये नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोघंही भावाला ओळखतात. मी आजचा जो कार्यक्रम आहे दरवर्षी आपण करतो, मी आणि करत राहू आणि आपल्या समाजाचं जे नेतृत्व आहे ते करत राहू. कालच्या परवाच्या दिवशी एक आपल्या बाजूला बानोर म्हणून गाव आहे उमरेड तालुक्यामध्ये, पुई तालुक्यामध्ये, त्या एका बोरकर फॅमिलीच्या घरावरती बुलडोजर त्या ग्रामपंचायत वाल्यांनी चालवलं. का बरं चालवलं? आपल्या एससीच्या माणसावर का बुलडोजर चालवलं? त्यांचा धंदा जरी दारूचा असेल पण त्यांनी त्या ग्रामपंचायत ठराव पास करून त्या आमच्या एका माझ्या धर्माच्या घरावर बुलडोजर चालवून त्यांनी अत्याचार केला. संदीप भाऊ काल तिथे जाऊन पूर्ण त्यांना विचारपूस केली. पोलीस स्टेशनला गेले, SDO कडे गेले, तहसीलदाराकडे, कलेक्टरकडे जाऊन संदीप भाऊनी त्यांच्यासाठी जे मदत होती ते करते. त्या दिवशी मला फोन आला रात्रीला 10 वाजता. मी कुईचे जे PI आहेत काळे साहेबांसोबत मी कॉन्टॅक्ट केला. साहेब काय प्रकरण आहे? कारण तो माझ्या बाबासाहेबाचा पोरगा होता बोरकर. ते असू द्या, मी सांगतो तुम्हाला हा कार्यक्रम असा चालू राहील. मी माझ्या इथेच प्रास्ताविक संपवतो. जय भीम, जय भारत. गौतम बुद्ध यांच्या मानवतावादी विचारांना आणि त्यांच्या महान कार्यांना या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतोय. जे धन्य झाले शिवराया बांधिला महाराष्ट्राचा पाया, जे धन्य झाले शिवराया बांधिला महाराष्ट्राचा पाया, रणांगणी ते खूप लढिले झाले ते सुरवीरा. प्रणाम तुझला शिवराया, प्रणाम तुझला शिवराया. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून आणली ती संविधानाने. खूप सारे विधिविधाने या भारतात होती. या सर्वांना, या सर्व भाषांना, अनेक प्रांतांना एकत्र जोडले. ते भारतीय संविधानाने अबोलांनाही बोल फोडले, अबोलांनाही वाचा दिली, तेही भारतीय संविधानाने. आणि या भारतीय संविधानाचे महत्व मान्य श्री ठाकरे साहेब यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलेले आहे. त्यानंतर मी पुढे आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य श्री नाशिकचे चौरे यांना. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी उपस्थित फुले शाहू भीमानंतर बहुजनांचा वाली, फुले शाहू
भीमानंतर बहुजनांचा वाली घरोघरी पेटविल्या ज्यांनी क्रांतीच्या मशाली. तरी या कामाचे तुला काही मागितलं ना दाम. वारे वा धन्य कांशीराम, वारे वा धन्य कांशीराम, वारे वा धन्य कांशीराम. या देशामध्ये शोषित वंचित बहुजन समाजाला त्यांच्यामध्ये राजकीय चेतना निर्माण करून या देशातील बहुजन समाजाला सत्ताधारी होण्याचं स्वप्न त्यांच्यामध्ये निर्माण करणारे आणि होऊ शकते हा आत्मविश्वास इथल्या बहुजन समाजामध्ये निर्माण करणारे आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळ या देशामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी गतिमान केली असे बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांचे मानवतावादी विचारांना आणि त्यांच्या महान कार्यांना या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतोय. सर्व मानवतावादी महापुरुषांना, सर्व महानायकांना आजच्या या प्रसंगी कोटी कोटी अभिवादन करतोय. आणि आजचा हा जो भव्य असा भीममेळाव्याचं आयोजन इथल्या शशिकांतजी मेश्राम आणि संदीपजी मेश्राम भाऊ यांच्या या माध्यमातून हा एक सुंदर असं या ठिकाणी भीममेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आजच्या या भीममेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष भीमरावजी गजबे, त्याचप्रमाणे आजच्या या भीममेळाव्याचे सन्माननीय प्रमुख अतिथी संघरत्नजी उके, सामाजिक कार्यकर्ते मसली, त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचलन या ठिकाणी करत आहेत असे धम्मदीपजी उके, बाळकृष्णजी गजबे आणि सर्व सन्माननीय विचारमंच मित्रांनो. वेळेचा अभाव आहे आणि मला खूप काही बोलायचं होतं, परंतु आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात आणि आपल्याला या ठिकाणी जो प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तर मी आपल्याला जास्त वेळ घेणार नाही. आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणजे 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान बहाल केलं होतं आणि त्याची येतोय का जय भीम. सर्व महापुरुषांना माझं अभिवादन. वेळ फार झालेला आहे, तुम्ही कार्यक्रमाच्या प्रतीक्षेत आहे, मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही. तर या कार्यक्रमाला मी मागच्या वर्षीपासून उपस्थित होत आहो. हे माझं दुसरं वर्ष आहे या कार्यक्रमाला उपस्थित होण्याचं. छान कार्यक्रम आयोजित करत आहेत संदीप भाऊ आणि शशिकांत भाऊ. या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये एक मोठा कार्यक्रम होत आहे आणि तुम्ही सर्व या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे. म्हणजे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही एवढे रात्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहता आणि रात्रभर जागरण करून बाबासाहेब आणि सर्व महापुरुषांचे विचार ऐकून घेता आणि आपलं स्वतःचं प्रबोधन करून घेता. असे स्तुत्य काम आपल्या देशाचे नेते शशिकांत भाऊ आणि संदीप भाऊ करत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असं निरंतर कार्य प्रत्येक वर्षी दरवर्षी करत राहावं अशी मी सर्वांनी आशा करतो आणि मला 2 शब्द इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. गौतम बुद्ध आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर सर्व महापुरुषांना माझा त्रिवार अभिवादन. आज 26 जानेवारी 2026 आपल्या वेलसागरा गावामध्ये
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भीममेळ्याचं आयोजन केलेलं आहे. मागील 7 वर्षापासून भीममेळ्याचं आपण दरवर्षी 26 जानेवारीला आयोजन करतोय आणि दरवर्षी नवीन नवीन जे प्रबोधनकार आहेत त्यांना आपण या सगळ्या छोट्याशा गावामध्ये आणतो आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण जे विचारधारा बाबासाहेबांची विचारधारा पोहोचवण्याचं आपण काम करतो. मागील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि संदीप बहुउद्देशीय संस्था वेलसाग्राम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचा अध्यक्ष मी शशिकांत मेश्राम आणि संदीप बहुउद्देशीय संस्था माझा मोठा भाऊ संदीप मेश्राम आम्ही 2 भाऊ मिळून हा कार्यक्रम मागील 7 वर्षापासून ह्या वेलसगळ्या गावामध्ये करतो. गावाचा आणि जोपर्यंत आहोत तोपर्यंत करत राहू. कारण आपल्या उमरेड विधानसभामध्ये मागील 2019 ला माझे मोठे बंधू संदीपजी मेश्राम आमदारकीसाठी उभे होते. त्याच्यानंतर 2024 मध्ये खासदारकी पण सुद्धा ते लढले. मागील 2024 ला मी पण आमदारकीची साठी मी प्रयत्न केला पण मी लढू शकलो नाही. आमचे मोठे बंधू भीमरावजी गजबे यांना आपण बहुजन समाज पार्टीचे तिकीट देऊन त्यांना लढवण्यात आलं. आम्ही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आणि बहुजन समाज पार्टीची विचारधारा हे माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही पोहोचवत राहतो. मित्रांनो, भीममेळाव्याचं कारण एकच आहे की आपला समाज एकत्र झाला पाहिजे. आपल्या समाजावरती अन्याय अत्याचार झाला तरी आपण धावून गेलो पाहिजे. आपल्या समाजावरती कोणतेही कारण कुठल्याही हॉस्पिटलचं राहू कुठले प्रॉब्लेम झाले तरी आपण एक बाबासाहेबाचा एक मुलगा किंवा बाबासाहेबाचा एक अनुयायी म्हणून आपण त्यांच्या प्रयत्नाला यश येऊ देऊ असं मला वाटतं. कारण आमच्या घरी 1 एकर जागा नव्हती. मी माझी परिस्थिती सांगतो. मी जेव्हा नागपूरला गेलो तेव्हा मी 700 रुपये महिन्याने काम केलं. एका बिअर बार मध्ये आम्ही वेटरशिपचं ग्लास धुण्याचं काम केलं. त्यानंतर 1200 रुपये महिना झाला. त्यानंतर 2400 रुपये महिना झाला. नाही, आज आम्ही एक मोठ्या लेवलवरती बिल्डरच्या रूपात आम्ही काम करतो. कारण आमचं स्वप्न होतं की आम्हाला मोठा माणूस बनायचा आहे, पैसेवाला बनायचा आहे. आमच्या गावामध्ये लोकांना म्हणत होते की नाही बा आम्ही जेव्हा एका कपड्याने एका ड्रेसने आम्ही नागपुरात गेलो दोघंही भाऊ मी एका 250 रुपयाच्या रूम मध्ये आम्ही राहत होतो आणि आमचं एक ध्येय होतं की नाही काहीतरी मोठं बनायचं. आमचा जो प्रवास आहे हा खूप मोठा विश्वातून निर्माण झालेला प्रवास आहे. कारण आम्ही गरिबी पाहिलेली आहे. माझ्या आई बाबाच्या सोबत 10 रुपये रोजीनं मिरची तोडायला जात होतो, पेंड्या फेकायला जात होतो धानाच्या. या सर्व गोष्टी आम्ही करून चुकलो आहे. जेव्हा मी ट्रक भरायला गेलो तेव्हा माझी 102 रुपये रोजी पडली होती. त्या दिवशी खूप मोठा म्हणजे त्या दिवशी 102 रुपये रोजी पडली. माझ्या आई छत्ता समाज म्हणत कार्यकर्ता आहे शिक्षिके सरदार. मी तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला असं वाटेल की हा काम करून सांगतो. कारण कोणीच मायबाबाच्या पोटातून शिकून येत नाही. कोणीच मायबाबा काही लोक होतात पण आमची जी परिस्थिती आहे वेगळ्या पद्धतीची आहे. संदीप भाऊ मी सायकलने गिट्टी फोडायला जात होता. आपल्या आई बाबासोबत गिट्टी फोडायला जात होता. आम्ही संदीप भाऊचा आणि सोबत दोघंही भाऊ आम्ही कंपनीमध्ये जात होतो. एका रूमवरती राहत होतो. या सर्व गोष्टी आम्ही करत आजपर्यंत आलो आणि एक मोठा उमरेड विधानसभामध्ये नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोघंही भावाला ओळखतात. मी आजचा जो कार्यक्रम आहे दरवर्षी आपण करतो मी आणि करत राहू आणि आपल्या समाजाचं जे नेतृत्व आहे ते करत राहू. कालच्या परवाच्या दिवशी एक आपल्या बाजूला बानोर म्हणून गाव आहे उमरेड तालुक्यामध्ये पुई तालुक्यामध्ये त्या एका बोरकर फॅमिलीच्या घरावरती बुलडोजर त्या ग्रामपंचायत वाल्यांनी चालवलं. का बरं चालवलं? आपल्या एससीच्या माणसावर का बुलडोजर चालवलं? आपल्या त्यांचा धंदा जरी दारूचा असेल पण त्यांनी त्या ग्रामपंचायत ठराव पास करून त्या आमच्या एका माझ्या धर्माच्या घरावर बुलडोजर चालवून त्यांनी अत्याचार केला. संदीप भाऊ काल तिथे जाऊन पूर्ण त्यांना विचारपूस केली. पोलीस स्टेशनला गेले, SDO कडे गेले, तहसीलदाराकडे कलेक्टरकडे जाऊन संदीप भाऊनी त्यांच्यासाठी जे मदत होती ते करते. त्या दिवशी मला फोन आला रात्रीला 10 वाजता. मी कुईचे जे PI आहेत काळे साहेबांसोबत मी कॉन्टॅक्ट केला. साहेब काय प्रकरण आहे? कारण तो माझ्या बाबासाहेबाचा पोरगा होता बोरकर. ते असू द्या. मी सांगतो तुम्हाला हा कार्यक्रम असा चालू राहील. मी माझ्या इथेच प्रास्ताविक संपवतो. जय भीम, जय भारत.